नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डिजिटल गाईड शुभम भावे. आपल्या क्लिक कर अप्लाय कर या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरतीचा नवीन ऑनलाईन फॉर्म रजिस्ट्रेशन पासून ते फायनल प्रिंटपर्यंत संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट पहा आणि चूक न करता अर्ज भरा. सर्वात आधी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये क्रोम ब्राउझर उघडा आणि अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. अधिकृत वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नवीन नोंदणी करा हा पर्यायवर क्लिक करा. सर्वात आधी तुमचे आधार क्रमांक टाकून जनरेट OTP वर क्लिक करा. आधारला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरच OTP येणार. OTP व्हेरीफाय केल्यावर इथे तुम्हाला खालील माहिती भरावी लागेल. मोबाईलवर लॉग इन असलेली ईमेल ID टाका. पासवर्ड सेट करा. मोबाईल नंबर आणि तुमचे पूर्ण नाव इंग्लिश आणि मराठीमध्ये. माझ्याप्रमाणे न्यू टॅब ओपन करून गुगल ट्रान्सलेटवर या. तिथे ट्रान्सलेट लँग्वेज मराठी निवड करून तुमचे पूर्ण नाव कॉपी करा आणि मेन वेबसाईटला पेस्ट करा. त्यानंतर लिंक कॅप्चा कोड सबमिट करा. आता ईमेल सत्यापित करण्यासाठी महापोलीस नावाने लिंक येणार. ती सत्यापित करा, माझ्यासारखेच. आता लॉग इन करा आणि पदासाठी अर्ज करा यावर क्लिक करा. इथे तुमचा पूर्ण फॉर्म सुरू होईल. पहिली स्टेप, वैयक्तिक माहिती भरा. पहिल्या सेक्शनमध्ये पर्सनल डिटेल्स भरायच्या असतात. तुमचे संपूर्ण नाव, गुणपत्रिकेप्रमाणे. इंग्लिश आणि मराठीमध्ये सेम माझ्याप्रमाणे भरा. जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर शैक्षणिक कागदपत्रानुसार माहिती द्या. वडिलांचे नाव, आईचे नाव. सगळी माहिती तुमच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांप्रमाणेच टाका. एकही स्पेलिंग चूक होऊ देऊ नका. आता तुम्ही कोणत्या पदासाठी आणि जिल्ह्यासाठी अर्ज करणार आहात ते निवडा. हा निवडलेला जिल्हा नंतर बदलता येत नाही, म्हणून सावधपणे निवडा. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आरक्षण तपशील संबंधित माहिती भरत आहे. जर तुम्ही एखाद्या आरक्षणात मोडत असाल, जसे की खेळाडू, माजी सैनिक, पोलीस पाल्य, होमगार्ड इत्यादी. जर तुम्ही ह्या आरक्षणात मोडत असल्यास होय होय पर्याय निवडून प्रमाणित केलेल्या आरक्षणाची माहिती भरणे आवश्यक आहे. जर पात्र नसल्यास नाही नाही सिलेक्ट करा. माझ्याप्रमाणेच अर्ज करा. त्यानंतर तुमचे जात प्रवर्ग निवडा. SC, ST, OBC, VJNT. ह्यामधून नसल्यास ओपन कॅटेगरी निवडा. लक्षात असू द्या, जर तुम्ही OBC, VJNT या प्रवर्गासाठी अर्ज करीत असाल तर वैध नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा अर्ज करू शकता. बरं, आता तुमचे कास्ट कॅटेगरी निवड करून प्रमाणपत्रावरचा जावक क्रमांक आणि निर्गमित तारीख भरणे आवश्यक. माझ्याप्रमाणेच. शैक्षणिक पात्रतामध्ये 12वी पास असेल तर निवड करा किंवा समतुल्य. नंतर तुमचे जन्मदिनांक अचूक भरा. माहिती काळजीपूर्वक भरा, कारण एकदाच अर्ज सबमिट झाल की बदल होत नाही. आता स्टेप 3, संपर्क तपशील. यामध्ये आपला संपूर्ण पत्ता, राज्य महाराष्ट्र, तुमचे जिल्हा, तालुका, गाव आणि नजीकचे ठिकाण. मी जस फॉर्ममध्ये माहिती भरत आहे असंच भरा. पत्ता शक्यतो आधार कार्डप्रमाणेच भरा. व्हेरिफिकेशनमध्ये मदत होईल. स्टेप 4, इतर तपशील. तुमचे धर्म निवड करा आणि जात टाईप करून भरा. डॉमिसाईल प्रमाणपत्राची जावक दिनांक व निर्गमित तारीख निवडा. माझ्याप्रमाणेच. जर तुम्ही OBC किंवा VJNT प्रवर्गासाठी अर्ज करीत असाल तर वैध नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्राची माहिती द्यावी, जेणेकरून भरती प्रक्रियेतून बाद होणार नाहीत. आता शारीरिक पात्रता व अर्हतामध्ये परिपूर्ण असल्यास दोन्ही पर्यायात होय निवडा. माझ्याप्रमाणेच. आता महत्त्वाचे मुद्दे. पहिला मुद्दा, NCC प्रमाणपत्र असल्यास अचूक माहिती आणि तारीख भरा. दुसरा मुद्दा, जर तुम्ही कन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी अर्ज करत असाल तर फक्त होय निवडा, नसल्यास नाही. तिसरा मुद्दा, संगणक प्रमाणपत्र असल्यास होय, नाहीतर नाही. MSc IT आणि CCC प्राथमिकता.
चौथा मुद्दा. आत्महत्या शेतकऱ्यांचे पाल्य असल्यास होय निवडून वैद्य प्रमाणपत्र द्या. नसल्यास नाही. स्टेप 5. शैक्षणिक तपशील. 12वी उत्तीर्ण बोर्डाचे नाव व उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण व मिळालेले गुण भरा. नंतर जर उच्च शिक्षण झाले असेल तर पदवी निवडा. नसल्यास गरज नाही. दिलेली माहिती एकदा तपासून जतन करा. आता तुमची माहिती सबमिट झाल्यावर पासपोर्ट साईज फोटो 160 बाय 200 पिक्सेल आणि सही अपलोड करा. मी जसे केले आहे तसंच. आता शेवटची स्टेप. अर्जाची शुल्क भरणे. राखीव प्रवर्ग 350 रुपये. खुला प्रवर्ग 450 रुपये. UPI किंवा QR कोड स्कॅन करून सुद्धा पेमेंट करता येतो, जस मी केले आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर फायनल अर्जाची प्रिंटआउट व अर्ज शुल्क पावती काढा किंवा सेव्ह करून ठेवा. ही होती महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन फॉर्मची संपूर्ण नवीन प्रक्रिया. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.